नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आजच्या संगीत सोहळ्याची सुरुवात होते वसू आत्या आणि रम्याच्या डान्सने। आता वसू आत्या आणि रम्या डान्स करतात, जपून जपून चाल रे पुढे धोका आहे। आता मात्र हे गाणं ऐकताच आणि त्यांची टॉर्च पाहताच इकडे मात्र नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहू लागतात, कारण काव्या आणि जीवाचा जरी रम्यावर विश्वास बसलेला असला तरी सुद्धा कुठेतरी नंदिनी आणि पार्थला माहीत असतं की हे रम्याचं नाटकही असू शकतं आणि म्हणूनच रम्याच्या या गाण्यातूनच नक्की ती काहीतरी धोका आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते, हे पार्थ आणि नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं। आता वसू आत्या आणि रम्या खूप छान डान्स करत असतात आणि हा डान्स करत असताना त्यांनी काव्या आणि नंदिनीला सुद्धा त्यामध्ये सामील करून घेतलेलं असतं। वसू आत्या आणि रम्या यांचा डान्स संपन्न होताच सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करू लागतात। आता रम्या जाऊन काव्याच्या बाजूला बसते, तर काव्या रम्याचं कौतुक करत म्हणते, रम्या अगं किती छान डान्स केलायस। रम्या म्हणते, हो ना, थँक्यू। तर इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात, त्यांना रम्याच्या या परफॉर्मन्समुळे नक्कीच काहीतरी रम्याच्या डोक्यात चालत आहे हे लक्षात आलेलं असतं। तर त्यानंतर स्टेजवर येतात युग, कान्हा आणि शौर्य। आता शौर्य युगला म्हणू लागतो, थँक्स भावा, अरे तू मला आणि कान्हाला एवढ्या छान मैफिलीला बोलवलंस, खरंच खूप छान वाटलं। तर त्यानंतर कान्हा म्हणू लागतो, बोलवणारच ना, कारण कसं असतं आपण कितीही मोठे झालो आणि सखी नावाची बायको जरी आपल्या आयुष्यात आली तरी सुद्धा दोस्ती ही दोस्तीच असते। आणि असं म्हणत तिघही हातावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात, ही दोस्ती तुटायची नाही। आता सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं कौतुक करतात। तर शौर्य म्हणतो, नाही म्हणजे कसं असतं ना, आपल्या आयुष्यात एखादा मित्र येतो आणि आयुष्याची पार वाट लावून जातो। कान्हा म्हणू लागतो, अगदी बरोबर, जसं की ज्यावेळी नंदिनी नाराज होती आणि आपला जीवा त्यासाठी प्रयत्न करत होता त्यावेळी गुड्डू नावाचं वादळ जीवासोबत होतं। आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात, तर शौर्य पुढे म्हणतो, कसं असतं ना, कोर्टात ज्यावेळी एखाद्या वेळी केस चालू असते आणि कोर्टात अचानक एक वेगळा साक्षीदार येतो ना, तसंच आजच्या संगीत मैफिलीमध्ये एक साक्षीदार येणार आहे। आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात, नक्की कोण येणार आहे, कोणाला काहीच माहीत नसतं। परंतु त्याच वेळी शौर्य आणि कान्हा अनाऊन्स करतात की या आजच्या संगीत सोहळ्यासाठी खास साक्षीदार येणार आहेत, ते म्हणजे गुड्डू आणि पिंकी भाभी। असं म्हणताच आता गुड्डू आणि पिंकी भाभी दोघेही स्टेजवर येतात। आता मात्र जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो, जीवा धावतच स्टेजवर जातो आणि लगेच गुड्डूला मिठी मारत म्हणतो, गुड्डू तू आलास, अरे मेल्या, किती दिवस झाले तुझी आणि माझी भेट झाली नाही, पण तू कसा रे आलास। तर गुड्डू म्हणू लागतो की नंदिनी भाभींनी फोन केला होता, त्यांनी मला सांगितलं की त्या परत तुमच्याकडे आल्या आहेत आणि आता तुमचं परत एकदा लग्न होणार आहे आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं। त्यांनी आग्रह धरला की काही झालं तरी मी संगीत सोहळ्याला आणि लग्नाला हजर पाहिजे। मग काय, यांनी बोलावलं आणि मी येणार नाही असं होणार काय, अरे जीवा भैया, तुमच्यासाठी मी कधी पण येऊ शकतो आणि म्हणूनच मी पिंकीला घेतलं आणि पहिली गाडी पकडून इथे पोहोचलो। पण जीवा भैया, हे ऐकून मला खूप बरं वाटलं, म्हणजे तुमचं प्रेम तुम्हाला मिळालं आणि माझी पिंकीसुद्धा मला मिळाली। असं म्हणत आता पिंकीची ओळख करून देत गुड्डू म्हणू लागतो, ही आहे पिंकी। तर आता पिंकी जीवाला म्हणू लागते, नमस्ते दादाजी। आता सर्वजण हसू लागतात, तर जीवा म्हणतो, अरे मेल्या गुड्ड्या, अरे काय हे, माझी ओळख तू दादाजी म्हणून करून दिलीस। तर गुड्डू म्हणतो, नाही नाही, मी माझ्या पिंकीला मराठी शिकवत आहे आणि मराठीत दादाच बोलतात ना, म्हणून ती दादाजी म्हणाली। तर आता असं म्हणतात जीवा म्हणू लागतो, मस्त मराठी शिकवतोयस, भारी आहे तुझं मराठी, बरं झालं तू लग्नात आलायस आणि या संगीत सोहळ्यात। तर गुड्डू म्हणू लागतो, मी फक्त संगीत सोहळ्यात हजेरी लावली नाहीये, ठुमका सुद्धा लावणार आहे। आता हे ऐकतात सगळेजण टाळ्या वाजवतात। तर त्यानंतर जीवा म्हणतो, चालू दे तुमचं। तर गुड्डू म्हणतो, तुम्ही सुद्धा। तर जीवा म्हणतो, नाही नाही, तुझा ठुमका चालू दे, मी खाली बसून बघतो। असं म्हणत जीवा जाऊन नंदिनीच्या बाजूला बसतो। आता इथे गुड्डू आणि पिंकी दोघेही डान्स करू लागतात। इकडे मात्र जीवाचे डोळे पाणावतात। तर आता नंदिनी जीवाला विचारते की काय झाले। जीवा नंदिनीला म्हणतो, ज्यावेळी आपण जोडलेली माणसं आपल्या शुभ प्रसंगी आपल्यासाठी धावून येतात त्यावेळी खरंच किती भरून येतं ना। आज हा गुड्डू माझी आणि त्याची एका महिन्याची ओळख, पण आज तो माझ्यासाठी आलाय, खरंच खूप बरं वाटलं। तर आता गुड्डू आणि पिंकी डान्स करून झाल्यानंतर शेवटी पिंकी आपलं घुंगट बाजूला करत, आपलं पदर बाजूला करत सर्वांना चेहरा दाखवते आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोघंही डान्स करू लागतात। आता त्या कमाल डान्सला सर्वच जण टाळ्या वाजवत प्रतिसाद देतात, त्यांचं कौतुक करू लागतात। आता हा डान्स संपन्न झाल्यानंतर स्टेजवर येतात सखी आणि ऊर्जा।
सखी आणि ऊर्जा स्टेजवर येत आता पुढच्या निवेदनाची सूत्रसंचालनाची जबाबदारी ही ऊर्जा आणि सखीकडे देण्यात आलेली असते. आता त्या दोघीही गुड्डू आणि पिंकीचं भरभरून कौतुक करतात. तर त्यानंतर ऊर्जा म्हणू लागते, यानंतरचा परफॉर्मन्स आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर त्याचवेळी काव्या म्हणते, 1 मिनिट, काय चाललंय तुम्हा दोघींचं? प्रत्येकाची नावं घेताय, प्रत्येकाला स्टेजवर बोलवताय, प्रत्येकाला डान्स करायला लावताय, परंतु आता मला सांगा, तुम्ही दोघी कधी डान्स करणार आहात, हो की नाही देशमुख? आता नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या सर्वजण एकच सूर लावतात की तुम्ही दोघींनी डान्स करायचा आहे. तर आता सखी म्हणू लागते, हो आम्ही डान्स करणार आहोत, पण तर ऊर्जा म्हणते, पण आम्ही करणार हटके डान्स आणि आम्ही कोण बनणार आहोत ओळखा पाहू. आता सर्वजण विचार करू लागतात, परंतु कोणालाच काहीच कळत नाही, कारण आता ऊर्जा आणि शौर्य असतात काव्या आणि पार्थ, तर सखी आणि कान्हा असतात जीवांदिनी. आता याच वेशात येत ते डान्स सादर करतात आणि यामध्ये अगदी नंदिनीच्या लग्नापासून काव्य आणि पार्थच्या लग्नापासून आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये झालेले प्रेमळ क्षण एवढंच काय, तर त्यांनी एकमेकांसाठी दिलेला वेळ, एकमेकांसाठी दिलेली भेटवस्तू आणि एकमेकांच्या आवडीनिवडी जपलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी या गाण्यातून त्यांनी सादर केलेल्या असतात आणि हे पाहून पार्थ, काव्य, नंदिनी, जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. कारण नंदिनी जीवाला मॉलिश करून देणं, तर पार्थने काव्यासाठी तिच्या आवडीची रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येणं आणि स्वतःच्या हाताने काव्याला भरवणं, इथपर्यंत सगळं शौर्य, ऊर्जा, सखी आणि कान्हाने स्टेजवर सादर केलेलं असतं. आता सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करू लागतात. कम्मालीचा डान्स झालेला असतो आणि न राहून आता पार्थ आणि काव्यसुद्धा स्टेजवर येतात आणि डान्स करू लागतात. काव्या, पार्थ यांच्याबरोबर इतर सर्वच जण डान्स करत असतात. अगदी धम्माल चालू असते. या चौघांनी येऊन या संगीत सोहळ्याची रंगत वाढवलेली असते. तर आता जीवा आणि नंदिनी एकसाथ शिट्टी वाजवत त्यांचं कौतुक करतात. या कमालीच्या परफॉर्मन्सनंतर चौघे स्टेजवर येतात आणि आभार मानत म्हणतात, थँक्यू, धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केलात. आता ऊर्जा म्हणू लागते, सर्वांचे डान्स तर झाले आहेत, परंतु यांचं काय, यांना तर नाचवावं लागेलच ना. तर सखी म्हणते, मग काय, यांना तर आपण नाचवायचंच आहे. तर आता ऊर्जा म्हणते, पण यांचा डान्स बसलाय का आणि यांचं गाणं ठरलंय का, की मग आता यांचा डान्स बसवावा लागेल. तर कान्हा ऊर्जा आणि शौर्याला म्हणतो, नाही, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण नव्याने लग्न करतायत ना, प्रेमात पडल्यानंतरचं यांचं लग्न आहे. मग त्यांच्यासाठी एक स्पेशल गाणं तयार करण्यात आलं आहे. स्पेशल गाणं आणि स्पेशल डान्स आहे आणि या स्पेशल कपलसाठी स्पेशल गाणं तयार करण्यात आलं आहे. तर सखी म्हणू लागते, या गाण्याचे संगीतकार आहेत अविनाश विश्वजित. तर ऊर्जा म्हणू लागते, गायक आणि गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी. तर कान्हा म्हणतो, आणि शब्द आहेत गीतकार अश्विनी शेंडे यांचे. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात. तर आता कान्हा म्हणू लागतो, या सगळ्यांनी प्रवाहामध्ये येऊन तुमच्यासाठी एक छान गाणं तयार केलं आहे, या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आता सर्वच जण टाळ्या वाजवतात आणि त्या सर्वांचं कौतुक करू लागतात. तर सखी म्हणू लागते, आता चला तुम्ही सुद्धा स्टेजवर या आणि तुमचा जलवा दाखवा. तर आता ऊर्जा अनाऊन्स करत म्हणते, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया काव्यार्थ आणि जीवांदिनी यांचं. आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांचं स्वागत करतात. आता सर्वच जण या दोन्ही जोड्यांना प्रोत्साहन देतात. आता दोन्ही जोड्या स्टेजवर आपला परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आलेल्या असतात. तर आता आपल्यासमोर डान्स सादर करतात ते म्हणजे जीवा आणि नंदिनी. आता या दोघांच्या लग्नानंतर होईलच प्रेम या गाण्यावर दोघांनी डान्स करायला सुरुवात केलेली असते. आता या डान्स नंतर स्टेजवर येतात काव्या आणि पार्थ. आता ते दोघेही डान्स करू लागतात. खूप छान पद्धतीने दोघेही डान्स करत असतात आणि सर्वजण टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत असतात. तर त्यानंतर पुन्हा एकदा जीवांदिनी स्टेजवर येतात आणि आता डान्स करत असताना नंदिनीने आणि जीवाने त्यांच्या प्रेमाची साक्षीदार असणारी त्यांची रिक्षा, त्यांची डार्लिंग आणलेली असते. आता नंदिनीच्या हातामध्ये ती रिक्षा असते. नंदिनी जीवाला देण्यासाठी जाते, जीवा घ्यायला येतो, तर नंदिनी पुन्हा एकदा मागे घेते. असं करत ती जीवाची मस्करी करू लागते. परंतु त्यानंतर दोघांनी आपली साक्षीदार असणारी डार्लिंग रिक्षा आपल्यासमोर घेत आपलं गाणं तिथे संपवलेलं असतं, आपला डान्स तिथे संपवलेला असतो. तर त्यानंतर आपल्या प्रेमाचा साक्षीदार बोक्याला घेऊन आता काव्या डान्ससाठी आलेली असते. काव्या आणि पार्थ खूप छान डान्स सादर करतात आणि त्यांनी सुद्धा आपल्या प्रेमाचा
साक्षीदाराला आपल्यासमोर घेत बोक्याला घेत आपला डान्स पूर्ण केलेला असतो. आता हे डान्स चालू असताना मानिनीताईंचे डोळे मात्र पाणावतात. कितीतरी खडतर प्रवासानंतर आपली मुलं पुन्हा एकदा एकत्र आली आहेत, पुन्हा एकदा प्रेमात पडली आहेत हे पाहून मानिनीताईंना अश्रू अनावर होतात आणि त्यावेळी विक्रम त्यांना सावरतात. आता दोघंही इमोशनल झालेले असतात, कारण आपल्या मुलांचं असणारं प्रेम आणि त्यांच्या आयुष्याची झालेली सुरुवात पाहून दोघंही खूप खुश असतात. तर इकडे नंदिनीचे आई वडील तेही खूप खुश असतात. आपल्या मुलींचा सुरळीत चालू होणारा संसार पाहून त्यांच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. आता या चौघांचाही डान्स संपन्न होताच सर्वजण टाळ्या वाजवतात, उभे राहत त्यांचं कौतुक करू लागतात. इकडे मात्र रम्या आपल्या हातातील मूठ उघडते आणि तळ हातावर लिहिलेलं नाव पाहते, रम्यार्थ. आता रम्याने पार्थाने आपलं लग्न व्हावं यासाठी आपल्या हातावरच रम्यार्थ असं लिहून घेतलेलं असतं आणि त्या शब्दाकडे पाहून ती हसू लागते. तर आता संगीत सोहळा पार पडल्यानंतर जीवा, नंदिनी आणि गुड्डू आणि पिंकी भाभी एकत्र बसून गप्पा मारत असतात. तर जीवा म्हणू लागतो, गुड्डू अरे तू आलायस ना, मग आईस्क्रीम तर व्हायलाच हवं. आणि कसं आहे ना, तू आलायस तो आनंद एवढा झालाय मला की मी काय बोलू मला काहीच कळत नाही. थँक्स गुड्ड्या, तू आलास. तर गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया मी तुमच्यासाठी आलोच नाहीये. तर आता जीवा म्हणतो म्हणजे? तर आता गुड्डू म्हणू लागतो म्हणजे काय, नंदिनी भाभींनी आम्हाला सांगितलं म्हणून यावं लागलं, नाहीतर तुम्ही काय विसरूनच गेला आहात. जीवा म्हणतो, गुड्डू असं काही नाही या, मी तर तुला विसरूच शकत नाही. अरे तुझ्यामुळेच तर ही माझी नंदिनी मला मिळाली आहे. आणि गुड्डू खरं सांगू का, ज्यावेळी मला खऱ्या अर्थाने गरज होती त्यावेळी तू सावलीसारखं मला माझ्यासोबत होतास. मला माझी साथ देणारं कोणीतरी हवं होतं, त्यावेळी सावली बनून तू माझ्यासोबत होतास आणि म्हणूनच हे सगळं काही शक्य झालंय. पिंकी भाभी तुमच्या ह्या गुड्डूमुळेच हे सगळं काही शक्य झालंय. तर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही हे काय मराठीत बोलताय, तुम्ही हिंदीत बोला तरच त्यांना कळेल. तर आता जीवा तोडकी मोडकी हिंदी भाषा बोलू लागतो. गुड्डू म्हणतो, राहू देत राहू देत, कसं आहे ना जीवा भैया, मी आता हळूहळू मराठी शिकवतोय त्यामुळे तिला मराठी कळतंय, परंतु माझ्या इतकं मराठी काही येत नाही. जीवा म्हणतो, तुझ्या इतकं मराठी, जसं काय तुझं मराठी भारी आहे ना, असं म्हणत आता जीवा गुड्डूची मजा घेत असतो. तर त्यानंतर गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया तुम्ही दोघं एकत्र आलात ना, हे पाहून मी खरंच खूप खुश झालो आहे. तर आता पिंकी नंदिनीला म्हणते, नंदिनी तू खरंच जीवा भैयांवर प्रेम करतेस ना? तर नंदिनी म्हणू लागते, हो माझं जीवापाड प्रेम आहे त्यांच्यावर. तर पिंकी म्हणते, मग तुम्ही नाराज का झाला होता? तर आता गुड्डू म्हणतो, पिंकी अरे तू काय विचारतेस? नंदिनी म्हणते, काहीच हरकत नाही. तर आता नंदिनी पिंकीला म्हणू लागते, कसं आहे ना, आपण आपल्या माणसांवरच हक्काने रागवणार ना, म्हणजे मी जीवांवर रागवली तसेच तू गुड्डू भैयांवर सुद्धा रागवली होतीस. म्हणजे बघ ना, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, हक्क गाजवतो, त्याच व्यक्तींवर आपण रागवू शकतो, रुसवू शकतो आणि आपलं मन व्यक्तही करू शकतो. आणि माझं जीवांवर अगदी मनापासून जीवापार प्रेम होतं आणि म्हणूनच मी जीवांवर नाराज होते. परंतु ज्यावेळी माणूस सिद्ध करतो त्यावेळी त्या माणसाचं प्रेम दिसून येतं आणि हे तर जीवांनी कधीच सिद्ध केलं आहे की त्यांचं नाणं एकदम खणखणीत आहे. तर गुड्डू म्हणू लागतो, अगदी खरं आहे, या माणसावर तर मी पहिल्यापासूनच फिदा आहे. किती गोड माणूस आहे, म्हणजे इतके गोड आहेत ना आमचे जीवा भैया की नंदिनी भाऊजीला कधीतरी डायबिटीसच होईल. असं म्हणत आता गुड्डू, जीवा, नंदिनी आणि पिंकी यांच्या गप्पा चालू असतात. आता नंदिनी पिंकीला म्हणू लागते, अरे हो मला ना तुमची ओटी भरायची आहे. असं म्हणत ती जीवाला म्हणते, तुम्ही ओटी आणि गिफ्ट्स घेऊन याल का? तर जीवा गिफ्ट्स आणि ओटी घेऊन येतो. तर आता नंदिनी पिंकीचा मान राखत तिला साडी वगैरे देऊन ओटी भरते. त्यानंतर आता गुड्डूला गिफ्ट देत असते, परंतु गुड्डू काही गिफ्ट घेत नाही. तर नंदिनी म्हणू लागते, काय झालंय गुड्डू भैया, अहो गिफ्ट घ्या ना. गुड्डू म्हणू लागतो, या गिफ्टची काय जरूरत आहे, मला खरंच हे गिफ्ट नको आहे. जसं तुमची आणि जीवात भैयाची जोडी एकत्र आली तशीच तुमच्या या दोघांच्या प्रेमामुळेच मला माझी पिंकी, हरवलेली पिंकी परत मिळाली आहे आणि मला अजून काहीच नको आहे. तुम्ही दोघे असे एकत्र आले ना, तेवढंच माझ्यासाठी बस आहे. तर नंदिनी म्हणू लागते, कसं आहे ना गुड्डू भैया, संसाराची गाडी ही प्रत्येक वेळी हायवेवरच चालून कसं चालेल, कधीतरी कच्च्या रस्त्यामध्ये, कधीतरी खडतर रस्त्यातूनही जावं लागतं आणि त्यात कधीतरी खड्डासुद्धा येतो आणि बरोबर ही प्रेमाची गाडी खड्ड्यात जाऊनच पडते. आणि अशा वेळी या प्रेमाच्या गाडीला फक्त एका धक्क्याची गरज असते किंवा मग गाडीच्या खाली जाऊन कपडे मळवून घेणाऱ्या मॅकॅनिकची गरज असते. आणि तुम्ही तर आमच्यासाठी तो धक्का आहात, ते मॅकॅनिक आहात. तुम्ही आमच्या प्रेमाचे साक्षीदार आहात. आमचं हरवलेलं आणि रुसलेलं प्रेम तुम्ही एकत्र आणलं आहे. आमची लग्नगाठ अजून घट्ट करण्याला तुम्ही कारणीभूत आहात. या सगळ्याला तुमची साथ मिळाली आणि म्हणूनच आमची लग्नगाठ अशी घट्ट झाली आहे.
मग तुमचे आभार मानले नाही तर आणखी काय असं म्हणत नंदिनी आता गुड्डूला गिफ्ट देत असते, परंतु गुड्डू काही घेत नाही. तर नंदिनी म्हणू लागते, जीवा मला तरी असं वाटते की गुड्डू भैया तुम्हाला जास्त मानतात त्यामुळे तुमच्याकडून ते गिफ्ट घेतील, परंतु गुड्डू काही जीवाकडूनही गिफ्ट घेत नसतो. जीवा म्हणू लागतो, आता तर पिंकी भाभीची शपथ आहे, आता मात्र गुड्डूला ते गिफ्ट घ्यावं लागतं. गुड्डू म्हणू लागतो, जीवा भैया खरंच या सगळ्याची काही गरज नव्हती, परंतु खरं सांगू का तुमच्यासारखी माणसं आयुष्यात मिळणं म्हणजे भाग्य. खरं सांगायचं तर माता राणीकडे एवढाच दुवा करेन की तुम्हाला सगळं सुख मिळवून देत. आणि हो, आयुष्यात कसलीही गरज भासली, कधीही माझी मदत लागली तर हक्काने मला बोलवा. हा गुड्डू भैया आणि ही भाभी तुमच्यासाठी असतीलच. आणि दोघंही सुखाने संसार करा, आनंदी राहा. आता मात्र गुड्डूचे डोळे पाणावतात. इकडे जीवालाही भरून येतं. आता जीवा लगेच जातो आणि गुड्डूला मिठी मारतो. तर इकडे नंदिनी आणि पिंकी यांची ही दोस्ती खूप छान जमलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्या तयारी करत असते, तर वसू आता रम्याला म्हणतात, लग्न उद्यावर आलंय आणि तू काही करू शकली नाहीस म्हणून हे सगळं काही तू आता मला करायला सांगतेस. आता मात्र रम्या रागानेच वसू आत्यांकडे पाहते. तर दुसरीकडे पार्थ जीवाला म्हणतो, आजचा हा दिवस, आजची ही वेळ आपल्यासाठी स्पेशल आहे. तर दुसरीकडे काव्या नंदिनीला म्हणते, कधी एकदा त्यांचा हात हातात घेते आणि कधी एकदा दोघं एकमेकांच्या साथीने सप्तपदी घेतोय, 7 फेरे घेत आम्ही आमच्या नवीन संसाराला सुरुवात करतोय असं झालंय. तर पार्थ जीवाला म्हणतो, मी हे अनुभवलं आहे, पण तुझी ही पहिलीच वेळ आहे. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणते, मी खरंच खूप खुश आहे की माझी बहीण तिच्या आवडत्या माणसासोबत लग्न करते आहे. आता नंदिनी आणि काव्य एकमेकांना बिलगतात, दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात. आता नंदिनी, काव्या, पार्थ आणि जीवा यांचं एकमेकांवर असणारं प्रेम, आता हे लग्न यशस्वीरित्या पार पडेल का की रम्या यामध्येही काहीतरी विघ्न आणेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.